राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाने मराठा कुटुंबाचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अधिकारी जे आहे तर ते अशा पद्धतीनं सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे। 31 जानेवारीपर्यंत खरं तर हे सर्वे जे आहे तर ते पूर्ण करायचे आहेत आणि त्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 11,300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। तर अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या वतीने 816 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 752 प्रगणक आहेत आणि 64 पर्यवेक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावरती निकष ठरवण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 180 पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात येत आहेत। सर्वे करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत। सर, आपण सर्वे सुरू केलेला आहे, किती वेळ लागतो एका कुटुंबाला, किती प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने सर्वे सुरू आहे? मी शाळेवर शिक्षक आहे। सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत शाळा केलेली आहे। त्यानंतर आम्ही फील्डवर आलो। फील्डवर आल्यानंतर जे काही ॲप आहे त्यांनी जे काही सर्वेक्षणसाठी जे काही लावलेले जे काही ॲप आहे ते काही व्यवस्थित चालत नाही। त्याच्यामध्ये फोटो जे काय आहे, पिक्चर आहे ते नाही टेक होत नाही, त्याच्यामध्ये एरर येतो मध्येच। त्याच्यानंतर त्याच्यावेळी जे काही अडचणी आहेत, 25% पेक्षा बॅटरी जर कमी जर आली तर ते ॲप लगेच बंद पडलं जातं। आता आम्ही जवळपास 12 वाजल्यापासून सर्वे करतोय, तर त्यामध्ये माझे वैयक्तिक 7 घरं झालेली आहेत। 7 घरामध्ये एका कुटुंबासाठी जर ते मराठा कुटुंब जर असेल तर त्याच्यासाठी 183 प्रश्नावली आहे। त्याला खूप वेळ लागतो ते भरण्यासाठी, अशा खूप अडचणी आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे हा जो काही सर्वे आहे हा 7 आणि 5 दिवसामध्ये अजिबात पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे होऊ शकत नाही। एवढा वेळ वाढवायला पाहिजे। हो, याला वेळ वाढवायला पाहिजे। एवढ्या कमी कालावधीमध्ये हा पूर्ण होणार नाही। शाळा करून तुम्हाला हा सर्वे करावा लागतो? शाळा करून हा सर्वे आम्हाला करावा लागतो सध्या। वेळ किती मिळतो मग? वेळ आम्हाला सकाळी आता जवळपास आता समजा 12च्या नंतर त्यांनी आम्हाला सर्वे करायला लावलंय आणि 5 वाजता जे काय आहे की 5 वाजता आम्हाला त्यांना रिपोर्टिंग करायचं। ते अधिकारी आमचे जे काही वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्हाला रिपोर्टिंग करायचं। त्यांनी आम्हाला एरिया वाटून दिलाय, ते इथून निघून गेले आहे। आणि एरिया हे जो एरिया आपल्याला दिलेला आहे त्याची माहिती आपल्याला अगोदरपासून होती का किंवा नवीनच आहे तुम्हाला हा सगळा परिसर? नाही, हा जो काही एरिया दिलेला आहे हा आम्हाला नवीनच दिलेला आहे। त्यांनी आम्हाला तशी माहिती दिलेली आहे। त्यांनी आम्हाला इथे येऊन जे काही घर आहे सिलेक्टेड एवढा एरिया तुम्हाला आहे बा, पण घरांची संख्या खूप आहे, 200, 300, 400 घर आहेत आणि ते एका प्रकरणाला पूर्ण होऊ शकत नाही 7 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये। त्यांचा जो काही 31 तारखेपर्यंत आम्हाला हे दिले त्यांनी ते पूर्ण होऊ शकत नाही, कारण एका कुटुंबाला जवळपास अर्धा पाऊण तास ते 1 तास लागतो। सर्वेचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतो आणि टेक्निकली काही समस्या येत आहेत का? एका घराला किती वेळ लागतो आणि एकंदरीत हा सर्वे 31 तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं? मराठा समाज व खुला प्रवर्गाचं सर्वेक्षण, या सर्वेक्षणाचं हे नाव आहे। मला जो सर्वेक्षणाचा जो काही भाग दिलाय तो आहे तवलेनगर। तवलेनगरचा एरिया माझ्याकडे दिलेला आहे। आता मी एक सहशिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। सकाळी शाळेची वेळ त्यांनी आम्हाला 7:30 ते 11 या वेळेत नियोजित दिलेले आहे। ते झाल्यानंतर मी फील्डवरती जे काही आमचे पर्यवेक्षक म्हणून काम करत होते त्यांनी आम्हाला आमचा एरिया दाखवून दिला। एरिया दाखवून दिल्यानंतर फील्डवरती 1 वाजता काम करायला लागलो। 1 पासून आतापर्यंत जो काळ झाला एक 4-5 तासाचा, त्याच्यामध्ये माझे 7 घरांचं काम कंप्लीट झालेलं आहे। एकंदरीत पाहता घरोघरी गेल्यानंतर घरामध्ये पण प्रश्न पडला जातो, सर्वेक्षण कसलंय, काय आहे, कशा पद्धतीने आहे, आणि प्रॉपर गेल्यानंतर एवढे प्रश्नची उत्तरं कशी द्यायची। आणि जो दुपारचा जो काही कालावधी, घरामध्ये जेंट्स नसतायत, घरामध्ये लेडीज असतायत, मग ते फोन करून मोठ्या माणसांना विचारलं जातंय का माहिती सांगायची की नाही सांगायची। काही तिकडून फोनवर रिस्पॉन्स नाही आला तर त्या ठिकाणी माहिती दिली पण जात नाही। प्रामुख्याने काय पुढचं घर त्या ठिकाणी आपल्याला घ्यावंच लागतंय, ही एक अडचण आहे। त्यानंतरचा झाला जो काही टेक्निकल प्रॉब्लेम जर म्हटलं तर आता मी आताचा जो काही सर्वे कंप्लीट केलाय, माझं 7वं घर चालू होतं। 7वं घर कंप्लीट करत असताना पूर्ण 183 प्रश्नांची 82 प्रश्नांची उत्तरं मी दिली आणि खाली सही करताना एरर दिलाय। म्हणजे आता तो एरर कंप्लीट जर झाला तर ते घर कंप्लीट होणार आहे, तो फोटो जर अपलोड जर झाला तरच तो घर कंप्लीट होणार आहे। हा एक टेक्निकल बाब आहे। म्हणजे या सगळ्या जर गोष्टींचा जर आपण जर विचार जर केला तर जो काही एरिया नेमून दिलेला आहे, माझ्या एरियामध्ये टोटल 400 ते 500 घरं असावेत। आणि विचार जर केला आपण तर एका दिवसामध्ये 15 ते 20 घरं होतील। मग ते जर काउंटिंग जर केलं तर आपण निश्चितच याला काळ हा भरपूर लागणार आहे। आणि वरतून तर तारीख आपल्याला 31 डिसेंबर दिलेली, तोपर्यंत पूर्ण 31 जानेवारी दिलेली, तो होणं, त्या कालावधीत ते पूर्ण होणं हे तर माझ्या मते तरी शक्य वाटत नाही। दिलंय काम त्या पद्धतीनं चालू ठेवणं हे काम आहे।
एकंदरीत जर बघितलं तर हा सर्वे करण्यासाठी जवळपास एका कुटुंबाला 1 तास हा वेळ लागतो आणि शिक्षकांना आपले जे आहे शाळेतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर इथे यायचं आहे, सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं रिपोर्टिंग जे आहे तर आपल्या वरिष्ठांना द्यायचं आहे. एकूण जर बघितलं तर वेळेमध्ये हा सर्वे जो आहे तर तो पूर्ण होणार नाही. 31 तारखेपर्यंत हा सर्वे पूर्ण होईल असं वाटत नाही. त्यामुळे वेळ देखील वाढवून देण्याची मागणी जी आहे तर ती होताना दिसते आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.